आज या आपण 5 भाकरी आणि 2 माशांचा चमत्कार शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया। वल्हांडणाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला पुष्कळ कृपा आणि आशीर्वाद देतात। या आपण वल्हांडणाच्या अर्थाचा अभ्यास करूया। विशेषतः बायबल अनेक चमत्कारांची नोंद करते जे परमेश्वराने भाकरीद्वारे केले होते। 5 भाकरी आणि 2 मासे नावाच्या चमत्काराद्वारे येशूने 5,000 लोकांना खाऊ घातले। रानामध्ये परमेश्वराने माननाचा आणखी एक चमत्कार केला। त्यांनी या प्रकारे इस्रायल लोकांना भुकेपासून वाचवले। याशिवाय वल्हांडणामध्ये काय आहे? भाकर आहे। वल्हांडण समारंभात द्राक्षरसासोबत भाकर नसते का? परमेश्वराने भाकरीमध्ये देखील एक चमत्कार फुंकला। इतिहासामध्ये 5 भाकरी आणि 2 माशांचा, रानामध्ये मान्याचा आणि वल्हांडणाची भाकर व द्राक्षरसाचा चमत्कार होता। परमेश्वराने त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनाचा चमत्कार फुंकला। यावेळी या आपण योहान अध्याय 6 च्या माध्यमातून 5 भाकरी आणि 2 माशांच्या इतिहासाद्वारे परमेश्वराच्या इच्छेचा अभ्यास करूया। या आपण योहानाचे पुस्तक अध्याय 6 वर जाऊ। या आपण योहानाचे पुस्तक अध्याय 6 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया। यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता। तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात? हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते। फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत। त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? अनेक लोकांमध्ये किती लोक खरोखर समाधानी होऊ शकतात? सोप्या भाषेत सांगायचे तर अंद्रियाचा हाच अर्थ होता। पण येशूने त्यांना भाकर आणण्यास सांगितले। आभार मानल्यावर त्यांनी म्हटले, ही मोडा आणि वाटून द्या। ते 5,000 लोकांना खाऊ घालण्यासाठी पुरेसे नव्हते का? बायबल नोंद करते, त्यांनी 12 टोपल्या भरल्या। या दृश्यामध्ये काहीतरी खूप महत्त्वाचे आहे। ते काय आहे असे तुम्हाला वाटते? आपण यामध्ये फरक केला पाहिजे की परमेश्वर काय करू शकतात आणि आपण काय करू शकतो। या आपण पहिले एका इंग्रजी अभिव्यक्तीबद्दल विचार करूया। एक अभिव्यक्ती आहे as much as। याचा अर्थ आहे जितके कोणी करू शकेल। जेव्हा आपण as much as मध्ये I can जोडतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की मी जे करू शकतो त्याचा स्तर। पुढे आपण as much as मध्ये you can जोडूया, जितके तुम्ही करू शकता। मग आपण I आणि you च्या जागी गॉड ठेवूया। ते as much as God can आहे। आपण योहानाचे पुस्तक अध्याय 6 मधील दृश्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे। या चमत्कारामध्ये लोक काय करू शकत होते? आपल्याकडे 5,000 लोकांना खाऊ घालण्याची क्षमता आहे का? या परिस्थितीमध्ये आपण येशूला एवढेच सांगू शकतो, एक बालक आहे ज्याच्याकडे जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहेत। भुकेल्यांना तृप्त करणारे कोणीच नव्हते। पण जेव्हा I आणि you वगळण्यात आले आणि मग गॉड जोडले गेले तेव्हा काय झाले?
एक अद्भुत कार्य घडले. लोकांना खाऊ घातल्यानंतरही 12 टोपल्या भरलेल्या होत्या. सर्व लोकांनो, आजचे शीर्षक 5 भाकरी आणि 2 माशांचा चमत्कार हे आहे. चमत्कारांदरम्यान ते असते जे आपण करू शकतो आणि जे परमेश्वर करू शकतात. आपण म्हणतो की आपण परमेश्वरावर अवलंबून आहोत, पण प्रत्यक्षात आपण विचार करतो की आपण काय करू शकतो. सर्व लोकांनो, आपल्यासोबत सुवार्तेसाठी कोण कार्य करत आहे? योहानाचे पुस्तक अध्याय 5 वचन 17 मध्ये काय म्हटले आहे? माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. असे लोक आहेत जे विचार करतात की परमेश्वर काय करू शकतात, आणि असे लोक आहेत जे फक्त याबद्दल विचार करतात की ते काय करू शकतात. त्यापैकी एक उदाहरण इस्रायल लोकांनी यरीहोचा भेद घेणे हे आहे. 12 हेरांपैकी 10 हेरांनी पाहिले की ते काय करू शकतात. पण यहोशुवा आणि कालेब यांनी पाहिले की परमेश्वर काय करू शकतात. परमेश्वर आपली मदत करत आहे, पण जर आपण विचार केला की हे शक्य नाही, तर त्या क्षणापासून सर्व दरवाजे बंद होतील. परमेश्वर दार कधी उघडतील? जेव्हा आपल्याकडे विश्वास असेल तेव्हा सर्व काही उघडले जाईल. मग संकोच करणारे डोळे काय पाहतात? ते अडथळे पाहतात. विश्वासाचे डोळे काय पाहतात? ते मार्ग पाहतात. जेव्हा आपण संकोच करतो आणि शंका घेतो, तेव्हा आपण अडथळ्यांना पाहणार आणि म्हणणार, यामुळे आणि त्यामुळे आपण हे करू शकत नाही. मात्र जेव्हा आपल्याकडे विश्वासाचे डोळे असतील तेव्हा सर्व काही सुरळीत होईल. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि सुवार्तेचा प्रचार शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत प्रचार केला जात आहे. सुवार्तेला पूर्ण करत असताना काही चर्च हे ध्येय ठेवतात की ते काय करू शकतात. उलटपक्षी काही चर्च आपले ध्येय ठेवतात की परमेश्वर काय करू शकतात. म्हणून परमेश्वराने मत्तय अध्याय 9 मध्ये म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होवो, हो ना. यहोशुवा आणि कालेब प्रमाणे आपण ते असले पाहिजे जे पूर्णपणे विश्वास ठेवतात की परमेश्वर सर्व काही करू शकतो आणि कार्य केले पाहिजे. सर्व लोकांनो, तांबड्या समुद्रामध्ये काही मार्ग होता का? कोणताही मार्ग नव्हता. त्यांनी आपल्या संशयाच्या डोळ्यांनी अडथळ्यांना पाहिले. 6 लाख पुरुष आपल्या कुटुंबासह आणि गुराढोरांसह हा भव्य समुद्र कसे पार करू शकतात? जेव्हा आपण त्याकडे संशयाने पाहतो तेव्हा प्रत्येक गोष्ट एक अडथळा वाटते. मात्र जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याकडे पाहतो तेव्हा ते एक मार्ग दाखवत नाहीत का? आपली काठी समुद्रावर उगार. या वस्तुस्थितीवर पूर्णपणे विश्वास ठेवून परमेश्वर आपले मार्गदर्शन करत आहे. जसे की परमेश्वराने कनान देशाचे अभिवचन दिले आहे, म्हणून नक्कीच ते आपले नेतृत्व करतील. मोशेने आपली काठी तांबड्या समुद्रावर उगारली. मग एक मार्ग उघडला. सर्व लोकांनो, आपले परमेश्वर असे आहे. 5 भाकरी आणि 2 माशांच्या चमत्कारामध्ये ते काय करू शकत होते? काहीच नाही. त्यांनी फक्त येशूकडे पाहिले. जेव्हा त्यांनी त्यांना 5,000 लोकांना खाऊ घालण्यास सांगितले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, आपण फक्त जवाच्या 5 भाकरी आणि 2 माशांनी 5,000 लोकांना कसे खाऊ घालू शकतो? किती लोक याने तृप्त होऊ शकतात? सर्व शिष्यांनी फक्त असाच विचार केला. म्हणूनच येशूने त्यांना हा चमत्कार दाखवला. त्यांनी त्यांना दाखविले की परमेश्वर किती करू शकतात. ते जे करू शकत होते त्याचा हा एक छोटासा अंश होता. जेव्हा ॲज मच ॲज गॉड कॅन ठेवले गेले तेव्हा 5,000 लोक तृप्त झाले.
आणि जवाच्या 5 भाकरींनी 12 टोपल्या भरल्या. जेव्हा परमेश्वर असे करतात तेव्हा ते शारीरिक जगामध्ये आपल्या शारीरिक संकल्पनांना तोडून टाकतात. या सुवार्तेमध्ये आपल्यासोबत नेहमी कोण आहे? जसे की परमेश्वर म्हणतात, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या क्षमतेला वगळले नाही पाहिजे. आपण जे करू शकतो त्यानुसार आपण आपले ध्येय ठरवले नाही पाहिजे. आपण अशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे, जर परमेश्वराने यावर कार्य केले तर ते एका महिन्यात, एका आठवड्यात किंवा एका दिवसात देखील पूर्ण होऊ शकते. फक्त तेव्हाच जर परमेश्वर म्हणतात, तुमच्या विश्वासाप्रमाणे होवो, तर हे जग परमेश्वराच्या जगामध्ये बदलून जाणार नाही का? जसे की परमेश्वर म्हणतात की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होवो, म्हणून यावर्षी आपल्याकडे असा विश्वास असला पाहिजे. योहान अध्याय 6 मध्ये याचे परीक्षण करून की आपण काय करू शकतो आणि परमेश्वर काय करू शकतात, आपण खात्री करू शकतो की असे काहीच नाही जे आपण स्वतःहून पूर्ण करू शकतो. या आपण निर्गमचे पुस्तक अध्याय 16 वर जाऊ. निर्गम अध्याय 16 वचन 4. या माननाच्या चमत्कारावर एक दृष्टी टाकूया. या आपण अध्याय 16 वचन 4 वर एक दृष्टी टाकूया. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे. येथे आपण पाहू शकतो की 5000 लोकांना जवाच्या 5 भाकरी आणि 2 माशांनी खाऊ घालण्याऐवजी परमेश्वराने काय केले? त्यांनी स्वर्गातून मान्ना वर्षविला. आपले परमेश्वर मध्यस्थाच्या साधनाशिवाय देखील आपले कार्य पूर्ण करू शकतात. रानामध्ये त्यांनी जवाच्या 5 भाकरी आणि 2 माशांशिवाय काय केले? त्यांनी स्वर्गातून मान्ना पाठवला. या आपण याबद्दल विचार करूया. रानातील आपल्या 40 वर्षांच्या प्रवासाच्या पहिल्या महिन्यानंतर इस्रायल लोकांचे अन्न संपले. त्यांच्याकडे अन्न नव्हते. जेव्हा त्यांनी समोर पाहिले तेव्हा त्यांना फक्त एक ओसाड भूमी दिसत होती. त्यामुळे ते निराश झाले. ते कनान पाहू शकत नव्हते आणि त्यांच्या समोरची परिस्थिती निराशाजनक होती. मात्र परमेश्वराने स्वर्गातून मान्ना वर्षविला. आपण मान्ना नावाच्या भाकरीबद्दल विचार करण्याची गरज आहे. त्यावेळी त्या परिस्थितीत ते काय करू शकत होते? त्यांच्याकडील अन्न संपलेले होते. जेव्हा त्यांनी मिसर सोडले तेव्हा त्यांना घाईघाईने निघावे लागले होते, म्हणून त्यांनी एका महिन्याचे अन्न आणले होते. त्यांना अपेक्षा होती की जरी कनान खूप दूर आहे तरी तेथे पोहोचण्यासाठी 1 महिना पुरेसा आहे. त्यांनी असा विचार करून अन्न तयार केले, जरी आपण कितीही हळूहळू चाललो तरी 1 महिना पुरेसा असेल. मात्र ते कनानमध्ये पोहोचले नाहीत. अशा परिस्थितीत ते काय करू शकत होते? ते येशूप्रमाणे 5000 लोकांना खाऊ घालण्याचा चमत्कार करू शकले नाहीत. सर्व लोकांनो, आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे. आपण आपल्या क्षमता आणि आपले नेतृत्व करणाऱ्या परमेश्वराची शक्ती या दोन्हींना समजण्याची गरज आहे. परमेश्वर काय करू शकतात? आपण काय करू शकतो? 5 भाकरी आणि 2 माशांच्या इतिहासामध्ये त्यांनी विचारले, आपण 5000 भुकेल्या लोकांना कसे खाऊ घालू शकतो? जेव्हा त्या मुलाने म्हटले, माझ्याकडे जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, तेव्हा येशूने उत्तर दिले, ते माझ्याकडे घेऊन या. जसे की येशूने म्हटले,
ते आणा म्हणून ते त्यांना आणण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नव्हते. रानामध्ये देखील ते काहीच करू शकत नव्हते. पण त्यांच्यासोबत कोण होते? परमेश्वर नेहमी त्यांच्यासोबत होते. परिस्थिती कितीही कठीण किंवा एकाकी का असेना, परमेश्वर नेहमी आपल्या सोबत असतात. जसे की आपण परमेश्वराबद्दल विसरून जातो, म्हणून आपण त्यांच्या चमत्कारांना अनुभव घेण्याच्या संधी गमावत असतो. सर्व लोकांनो, तांबड्या समुद्राचा चमत्कार हा एकमेव चमत्कार नव्हता. 40 वर्षांपर्यंत परमेश्वराने रानामध्ये लोकांना दररोज अन्न दिले. हे परमेश्वराच्या सर्वशक्तिमान सामर्थ्याशिवाय पूर्ण होऊ शकते का? आपले परमेश्वर असे आहे. तसेच सारफात येथील विधवेच्या कथेमध्ये जेव्हा ती पीठ काढत असे तेव्हा ते पुन्हा येत असे. असा चमत्कार कोण करू शकतो? सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 नुसार परमेश्वराने काय केले? परमेश्वराने आकाश व पृथ्वीही उत्पन्न केली. पृथ्वीच्या प्रचंड आकाराला कोणी निर्माण केले? परमेश्वराने ते केले. त्यांनी फक्त एक शब्द बोलताच तो लगेच निर्माण झाले. ही क्षमता कोणाकडे आहे? ते आपले परमेश्वर, आपले पिता आणि आपली माता हे आहे. आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण आपली शक्ती, आपल्या बोलण्याच्या कौशल्यावर आणि आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण कधीही परमेश्वराच्या सामर्थ्याला पाहू शकत नाही. पण फक्त तेव्हाच जेव्हा आपण पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून असू. आपण एकटे काहीच करू शकत नाही. 5 भाकरी आणि 2 माशांच्या चमत्कारामध्ये शिष्यांनी म्हटले, आपण त्यांना कसे खाऊ घालू शकतो? आपण काहीच करू शकत नाही. लहान मुलाकडे जवळच्या फक्त 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. त्याशिवाय आपल्याकडे काहीच नाही. आपण त्यांना कसे खाऊ घालू शकतो? सर्व लोकांनो, ते बरोबर आहे. आपल्याकडे इतकी मर्यादित क्षमता आहे. मात्र परमेश्वर, जे नेहमी आपल्यासोबत आहे, ते सर्व काही करू शकतात. परमेश्वर युगाच्या शेवटपर्यंत नेहमी आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडे आपल्याला खाऊ घालण्याचा आणि भाकरीने 12 टोपल्या भरण्याचा अधिकार आहे. 10 हेरांप्रमाणे जेव्हा त्यांनी यरीहोला त्यांच्या स्वाठाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तेव्हा ते अशक्य वाटले. पण जेव्हा परमेश्वराच्या शक्तीच्या माध्यमातून पाहण्यात आले, तेव्हा ते त्याच्या लोकांना खाऊ शकत होते. ते आपले भक्ष्य होतील असे म्हणणाऱ्या व्यक्तीसाठी देखील शारीरिकदृष्ट्या हे अशक्य वाटत होते. सर्वांनी एकाच गोष्ट पाहिली आणि जाणवली. मात्र फरक परमेश्वराच्या उपस्थितीला मान्य करण्यात होता. आपल्या विश्वासाच्या जीवनामध्ये जर आपण परमेश्वराला विसरलो तर सुवार्ता अपयशी होईल. आपण परमेश्वराबद्दल विचार केला पाहिजे. जसे की ते शेवटपर्यंत आपली मदत करतात, म्हणून या आपण पुष्कळ प्रार्थना करूया. जर आपण स्वतःच्या शक्तीवर अवलंबून आहोत तर आपण सेवकांना लवकर वाढवू शकत नाही. पण या सर्व गोष्टींचे नेतृत्व कोण करत आहे? आपण हे कधी विसरले नाही पाहिजे की परमेश्वराने म्हटले, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आपण ते चर्च बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याबरोबर परमेश्वर आहे. परमेश्वर नेहमी ध्येय ठरवतात. आपण फक्त त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याची गरज आहे. हे आपल्यासाठी खूप जास्त नाही का? आपण असे म्हणण्याची गरज नाही. या आजपासून आपण आपली मानसिकता बदलूया. आपल्या चर्चचे नेतृत्व कोण करत आहे? परमेश्वर आपल्या चर्चचे नेतृत्व करतात. आपण किती साध्य करू शकतो? आपण स्वतः काहीही साध्य करू शकत नाही. मात्र जर परमेश्वराने नेतृत्व केले तर काय होईल? सर्व काही शक्य आहे.
आपण हे समजले पाहिजे की परमेश्वरासाठी काहीच अशक्य नाही. परमेश्वराने आपल्याला रानातील भाकर आणि 5 भाकरींबद्दल सांगितले. मग या आपण पाहूया की योहान अध्याय 6 वचन 48 मध्ये परमेश्वराने वल्हांडणाच्या भाकरीबद्दल काय म्हटले. वचन 48 मध्ये असे म्हटले आहे, मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते काय झाले, ते मेले. परमेश्वराने तुमच्या पूर्वजांनी अरण्यात खाण्यासाठी दिली, पण ते सर्व मेले नाहीत का? या आपण वचन 27 वर एक दृष्टी टाकूया. या वचन 27 पाहू. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा. येथे येशूने योहान अध्याय 6 मधील 5 भाकरी आणि 2 माशांच्या चमत्काराचा संदर्भ देत नाशवंत अन्न याचा उल्लेख केला. नंतर त्यांनी निष्कर्ष काढला की 5 भाकरी नाशवंत अन्न आहे आणि मानाबद्दल काय. त्यांनी म्हटले की जरी ते त्यांनी खाल्ले तरीही ते मेले. मात्र येशूने वल्हांडणाच्या भाकरीचे वेगळ्या प्रकारे वर्णन केले. या आपण अध्याय 6 वचन 49 मध्ये पाहूया की त्यांनी हे कसे व्यक्त केले. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये काय नाही, तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 2 माशांसोबत 5 भाकरी आणि मान्ना नावाची भाकर आहे. पण वल्हांडणाच्या भाकरीबद्दल परमेश्वर नाशवंत अन्न किंवा जरी तुम्ही ती खाल्ली तरी देखील तुम्ही मराल असे म्हणत नाही. त्यांनी या भाकरीबद्दल काय म्हटले. परमेश्वराने म्हटले की ही भाकर सार्वकालिक जीवन देते. फक्त तीच भाकर सार्वकालिक जीवन का देते असे यामुळे आहे कारण की या भाकरीची वास्तविकता येशू ख्रिस्त आहे. या अर्थासह कोणता सण स्थापित करण्यात आला होता, तो वल्हांडण सण होता. या आपण मत्तैचे पुस्तक अध्याय 26 वर जाऊया. मत्तै अध्याय 26 वचन 17. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले. या आपण वचन 26 वर जाऊया. वल्हांडण पाळला जात आहे. या वचन 26 पाहू. मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे काय आहे, हे माझे शरीर आहे. वल्हांडणाची भाकर देताना येशूने म्हटले की हे त्यांचे शरीर आहे. या वचन 27 पाहू. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. भाकर आणि द्राक्षरस. वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरस योहान अध्याय 6 मध्ये मनुष्याच्या पुत्राच्या देहाला आणि रक्ताला दर्शवितात. जे त्यांचा देह आणि रक्त खातात आणि पितात त्यांनी काय अभिवचन दिले. त्यांनी सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले. त्याचप्रमाणे 5 भाकरी आणि मान्ना नावाची चमत्कारिक भाकर होती. पण ज्या भाकरीला परमेश्वर मान्य करतात ती वल्हांडणाची भाकर आहे. या भाकरीची वास्तविकता कोण आहे. ते ख्रिस्त आहे. आपण ख्रिस्तासोबत एक होण्यासाठी आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला वल्हांडण दिला. लोक चमत्कार पाहू इच्छितात, पण पित्याने म्हटले,
सार्वकालिक जीवनाच्या चमत्कारापेक्षा कोणताच मोठा चमत्कार नाही. सर्व लोकांनो, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नाही का, जेथे त्यांनी वल्हांडणावर भर दिला होता? खरोखर वल्हांडणासारखा मोठा चमत्कार नाही. अशी आशा करून की जगभरातील सियोनची सर्व संतान त्या मेंढरांचे मार्गदर्शन करून, जे अजूनपर्यंत सियोनमध्ये आलेले नाहीत, परमेश्वराला मोठा आनंद आणि गौरव देतील. मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.